कसं आहे तोंडाला पाणी सुटलं ना बघून. तर हा आहे पावटा भात. आता पावट्याचा सीझन चालू आहे. बाजारात भरपूर प्रमाणात पावटा आता उपलब्ध होतो आणि ह्यासाठी 2 वाटी तांदूळ मी अर्धा तास पाण्यामध्ये धुवून भिजत घातले होते आणि निथळण्यासाठी ठेवले होते. 1 कांदा, 1 टोमॅटो, 1 बटाटा आणि पावशेरभर पावटा आणि अ, चटणी, बिर्याणी मसाला, आपला किचन किंग मसाला आणि मीठ हे सुद्धा मी घेतलं होतं. कुकरमध्ये 1 चमचा तेल घालायचा, त्यामध्ये जिरे घालायचे, 1 कांदा घालून परतवून घ्यायचा. त्यानंतर बटाटा चिरून धुवून घेतला होता, तो सुद्धा त्यात घालायचा आणि आलं, मिरची, लसणाची पेस्ट ह्यामुळे खरंच खूप छान चव येते. हे सुद्धा घालून थोडा वेळ परतवून घ्यायचं तेलामध्ये. त्यानंतर परतवून झाल्यानंतर टोमॅटो घालून, टोमॅटो पूर्ण मऊ होऊपर्यंत यामध्ये घालून परतवून घ्यायचा आणि त्यानंतर मग पावटा घालायचा. पावटा घातल्यानंतर सुद्धा 2 ते 3 मिनिटं पावटा थोडा वेळ तेलात परतवून घ्यायचा आणि त्यानंतर ह्यामध्ये आपला व्हेज बिर्याणी मसाला, चटणी, मीठ, हळद आणि साधा मसाला घालून पावटा आणि 2 मिनिटं परतवून घ्यायचा. त्यानंतर निथळत ठेवलेले तांदूळ ह्यामध्ये घालून ते सुद्धा 3 ते 4 मिनिटे व्यवस्थित त्याला सगळा मसाला लागूपर्यंत परतवून घ्यायचा आणि त्यामध्ये 2 वाटी तांदळासाठी मी 2 वाटी गरम पाणी त्यामध्ये घातले होते. गरम पाणी घातल्यानंतर भात थोडा वेळ उकळी काढल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा तूप घालायचं. ह्यामुळे भात मऊ आणि सुटसुटीत होण्यास मदत होते. कुकरचं टोपण लावून 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि बघू शकता तुम्ही भात अगदी मोकळा आणि सुटसुटीत झाला होता. चवीला तर भन्नाट झाला होता. कशी वाटली रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा. बाय.